आपलं काय नाव म्हटलं? कमलाबाई रावभान सुरपा. कमलाबाई सुरपाल. तुम्ही कोणत्या समाजाचे? आदिवासी गोड. गोंड समाजाचे. हां, गोड आदिवासी. कोणत्या वर्षी तुमच्या पतीने आत्महत्या केली? किती रे आपण 2008 मध्ये. 8 मध्ये केली. ज्यावेळेस तुम्हाला लहान लहान मुलं होते, हो, मुलीचं लग्न. मुलीचं लग्न जुळलं होतं तर बैल विकायला गेले होते पांढरकवड्याच्या बाजारात. हां तर बैलाला काही किंमतला आली नाही, भाव नाही लागला. भाव नाही लागला तर मग घरी येऊन त्याने आता खूप विचारीत पडले, जोडी नाही कटली बा. आणि जोडीला जर भाव लागला असता तर जोडी त्याने खपवूनच येणार होते. तर जोडीला भाव नाही लागला म्हणून त्यांनी वापस आले. आता लग्नाचं आपण कसं बजेट बसवायचं, पैसा तर नाही आहे. तर पैसा नाही आहे तर मग आता का विचार सोचले का त्यांनी रातभऱ्यात समजा. आणि औषध घेतले. लग्नाला आता सोय नाही बा म्हणून आहे, जोडी खपली नाही, लग्नाला सोय नाही, कसं करायचं काय करायचं. लग्नात आता 15 दिवसच आहे, ह्या विचारीमध्ये होते आता त्यांनी. तर मग औषध घेऊन घेतले. औषध म्हणजे कीटकनाशक. हो वाटते. पण त्यावेळेस ते झोपडीत राहत होते तुम्ही. हां, त्या झोपडीत राहत होते. मग किशोर तिवारी यांनी काही मदत केली हो, का? मदत केली त्यांनी, मदत केली. मग घरकुल आलं, त्याच्या नावातच घरकुल आलं म्हणा खैरगावमध्ये. खैरगावमध्ये घरकुल आलं, इथं आलेलं नव्हे. पण आम्ही खैरगाववरचं घरकुल मग इथं मागितलं त्याला आम्ही, ह्या गरम पंचायतवाल्या यायले गरम शौकले. तर आम्ही मोरयात नेऊन बांधतो बा. तर मग त्यांनी मंजूर झाले म्हणा की बांधा म्हणे. मग ते घरकुल कमी पैशाचंच होतं, घर काही होत नव्हतं. तर भाऊनं मग मदत केली, मग किशोर भाऊनं थोडीफार मदत केली म्हणून माझं घर झालं. नाही तर घर त्या घरकुलच्या पैशामध्ये काही घर होत नव्हतं. आणि पोरं लहान लहान होते, काही शेतीतलं काम नाही होय त्याच्यानं, काहीच नाही. 1-2 वर्ष आम्ही मगच्यानं दिली शेती. कोरडवाहू शेती आहे, या शेतीमध्ये काही पिकत नाही, काही नाही, वलीत नाही. दुसरं कोणतं पीक घेऊ बा म्हणलं तर पाऊस आला तर पीक होते, नाही पाऊस गेला तर मग काही पीक जरा कमीच होते. आता शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे? कशी आहे आता, खूपच अडचणीतच आहे शेतकरी, हो का? अडचणीतच आहे. या 12 वर्षात सरकारनं काही मदत केली असं म्हणताय. सरकारची कायची मदत आली? ते का दुष्काळचे म्हणून आले वाटते मागच्या ह्याच्यात, तेवढी मदत आली बा 15,000 का काहीतरी. हो का? हो, दुष्काळचे म्हणून. कापसाला भाव भेटते का? भावाले हो, कापसाले भाव नाही, पुन्हा आमच्या मालाले भावच नाही. आणि 12 न 13 क्विंटल कापूस होते कोरडवाहूमध्ये 3 एकरात. पाणी गेलं तर कोरडवाहूची मालच वाळून जाते ना. हो का? फुलपाती करून तर राहिलं ते पडून जाते मग गळून सन्या, पाणी गेल्यावर ऊन तपल्यावर. पण दुसरे जे शेतकरी आहेत त्यांची परिस्थिती अशीच हो, आहे. अशीच कोरडवाहूवाल्याची अशीच. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांना आत्महत्या करायची बाजू येते ना, पिकत नाही म्हणून. पण शेतकरी आत्महत्या अजून करत आहे. हं, तर तुम्ही एवढा संघर्ष केला, हं. तर शेतकरी विधवासाठी तुमचा काय निरोप राहील की बा तुम्ही हिंमत हारू नका? हो, ती भाऊची मदत आहे तशी, हिंमत हारू नका बा, आम्ही तुमच्या पाठीशी राहतो. भाऊ असे बोलतेस ना, म्हणतच आहे भाऊ. पण तुम्ही स्वतः संघर्ष केला ना सगळा. हं. कशी आता परिस्थिती कशी आहे? आता परिस्थिती आता का तशीच, आता कशी मजुरी रोज मजुरी करायचं, पोट जगाचं, शेतीतलं करायचं, मजुरीनं जायचं शेतीतलं झाल्यावर. हो का? असे 8-8 दिवस न 2-3 दिवस पाऊस राहिला तर मग कुठच्या मजुऱ्या होते गरीबाईच्या. शेतीतलं कामही रोखते, मजुऱ्याही रोखते. बाजार आम्हाला खायला मोताप होऊन जाते मग तेलमीठ करायचं. हो का? हां, म्हणजे अजूनही उपासमार सुरूच आहे शेतकऱ्याची? हो, आता चालूच राहणार आहे तिथं आता. हो काय? आपण कवा सुधरायचे होय का बाबा, आता आदिवासी आमचे कवा सुधरायचे ना कवा का. या सरकारवर तुमचा विश्वास आहे का तसा? सरकारवर विश्वास तर तसा नाहीच आहे, नाहीच आहे तसा. पण 2006 मध्ये काय इतके का 3 एकराले एकरी प्रमाणे एवढे देतो तेवढे देतो म्हणजे बाहेर सांगते बातम्यावर आहे. आणि इथं तर मग कमीच पडते पडायच्या वेळेस अकाउंटमध्ये शेतीचे पैसे. दुष्काळचे एवढे पडन, लाल्याचे एवढे पडन, तेवढे पडन म्हणून बाहेर सांगते बातम्यामध्ये ते सरकार लोक. आणि पडताना तर कमीच पडते बाबा मला एक आमच्यापर्यंत सांगा, येते. मागचं जेव्हा तुमचे पती आत्महत्या केले त्यावेळेस तर मनमोहन सिंग आले होते, ते काँग्रेसचं सरकार होतं. आता मोदीचं सरकार आलं आहे, तर याच्यात काही फरक पडला आहे का शेतकऱ्यामध्ये?
काहीच फरक नाही वाटत बा. हो का? कोणाला कसं काय वाटते का आता? हो का? तुम्हाला नाही वाटत? आम्हाला नाही वाटत काही फरक पडल्यावानी. हो का? चांगले दिवस आले म्हणतात ते. आले असं कसे काय आले का त्याचे चांगले दिवस? तुमचे नाही आले का? आमचे नाही आले चांगले दिवस. आम्हाला कशाचीच मदत नाही भेटली सरकाराकडून. तर आत्महत्येवाल्याची आता मदत भेटणार म्हणे, तेही मदत नाही आली, तेही मदत नाही पोचली ना. आता ते कागद थोडी कुठं टाकले तर ते तुमच्याकडेच दिले होते तर ते तर मदत 2006ची मदत आता कुठं भेटल? भेटू मग आपण.